नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहात 8 ते 14 जून 2025 या कालावधीचे मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य। कोणत्या राशीत ह्या आठवड्यात धनलाभ आहेत, कोणत्या राशींना मिळणार करिअरमध्ये उत्तम संधी, तर कोणाचं प्रेम होणार सक्सेसफुल, हे सर्व ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवटी तुमची रास कोणती आहे याबाबत नक्की कमेंट करून सांगा। नवीन भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून यूट्यूबकडून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मोफत प्राप्त होईल। तर व्हिडिओला सुरुवात करूया। येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना। गणपतीचं स्मरण करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन्नित्यं महापातकनाशनं विघ्नेशं विघ्नहर्तारं पार्वती हृदयप्रियं विनायकं गणपतिं देवं तं यजाम्यहम्। मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य। मेष रास या आठवड्यात मंगळ तुमच्या राशीला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणार असून तुमचा उत्साह, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमतेमध्ये वाढ होणार आहे। कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल। नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी हीच उत्तम वेळ आहे। आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल, मात्र अनावश्यक खर्च टाळलेले बरे। येत्या गुरुवारपासून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल। एखाद्या जुन्या मित्राशी अचानक भेट होण्याची शक्यता आहे। शत्रुपक्ष दुर्बळ होईल। घरगुती वातावरण शांततेत राहील। विवाह योग्य लोकांसाठी योग्य प्रस्ताव येऊ शकतो। विद्यार्थ्यांनी अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। डोक्याला व स्नायूंना ताण जाणू शकतो, म्हणून ध्यान प्राणायाम यांचा योग्य सराव करा, तो तुम्हाला लाभदायक ठरेल। शनिवारच्या सायंकाळी धार्मिक स्थळी भेट दिल्यास मानसिक शांती मिळेल। वाहन चालवताना विशेष काळजी घ्या। आपल्या बोलण्यात गोडवा आणि काहीतरी नवीन शिकण्याची संधी या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे। मेष राशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे मंगळवार। शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे लाल, शुभ दिशा आहे पूर्व। आणि मेष राशीसाठी आठवड्याचा उपाय हनुमान चालीसाचा रोज एक पाठ करा व गरिबांना गूळ चणे दान द्या। वृषभ राशीसाठी आठवड्यात शुक्राची कृपा तुमच्यावर होणार असून प्रेमसंबंधात सौम्यता आणि गोडवा अनुभवता येईल। जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा माराल। आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ उत्तम राहणार असून नव्या गुंतवणुकीबाबत मात्र घाई करू नका। घरगुती खर्च करताना जपून करा। अनावश्यक गोष्टीचे खर्च टाळा। कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पनांना संधी मिळेल। वरिष्ठ तुमच्या कामगिरीने प्रभावित होतील। काहींच्या बढतीची शक्यता निर्माण होईल। विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष दिल्यास स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन कराल। शुक्रवारी एखाद्या महत्त्वाचा करार कराल जो तुम्हाला फायदेशीर ठरेल। कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील। घरातील वृद्ध मंडळींना वेळ द्या। वादविवाद टाळा आणि संवाद करा। आरोग्य चांगले राहील, मात्र साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवा। मैत्रिणींबरोबर वेळ घालवाल। नवीन वस्त्र व दागिन्यांचे खरेदी कराल। एखादी कला जोपासण्याची प्रेरणा मिळेल। शनिवारपासून मात्र खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, तेव्हा बजेटप्रमाणे प्लॅन करा। वृषभ राशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे शुक्रवार। शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे गुलाबी, शुभ दिशा आहे दक्षिण व पश्चिम। तसेच वृषभ राशीसाठी आठवड्याचा उपाय येणाऱ्या शुक्रवारी गाईला साखर व तूप रोटी खायला घाला। तसेच लक्ष्मी स्तोत्राचे रोज एकदा पठण करा। मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यात बुधग्रह तुमच्याशी उत्तम संवाद साधणार असून बोलण्यात गोडवा व विचारात स्पष्टता आणि वागण्यात संतुलन पाहायला मिळेल। व्यावसायिक लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार असून नवीन ग्राहक मिळण्याची ही उत्तम संधी आहे। कार्यक्षेत्रात सहकार्यांचा पाठिंबा लाभेल। आयटी, मीडिया आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी मिळतील। नोकरीत बदलाचे संकेत आहेत। मुलाखतीसाठी हा वेळ योग्य आहे। घरात काही किरकोळ वाद होऊ शकतात, पण संयम बाळगल्यास प्रश्न सुटतील। वाद टाळा आणि संवाद साधा। जीवनसाथीशी संवाद वाढवा। प्रेमसंबंधात विश्वास वाढेल। विद्यार्थ्यांना अभ्यासात गती मिळेल। स्पर्धा परीक्षा उत्तम होतील। प्रवासाची शक्यता असून तो लाभदायक ठरेल। बुधवारच्या संध्याकाळी नवे मित्र बनतील। शुक्रवारी धनप्राप्ती योग असून सर्जनशीलतेला चालना मिळेल। आरोग्याच्या दृष्टीने डोळ्यांची काळजी या आठवड्यात मिथुन राशीच्या जातकांनी घेणं आवश्यक आहे। बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा। तुमचे विचार लोकांना प्रभावित करणारे ठरतील। शनिवार व रविवार कुटुंबासोबत वेळ घालवाल। मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे बुधवार। शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे पांढरा व हिरवा, शुभ दिशा आहे उत्तर। आणि मिथुन राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करून तुळशी पत्राचे सेवन करा आणि रोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळेला स्नान केल्यानंतर जप करा। कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात चंद्राच्या प्रभावामुळे तुमचे मन अधिक संवेदनशील होणार आहे। घरगुती जबाबदाऱ्या वाढणार असून भावनिक निर्णय न घेता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा। कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या चिंता वाढवू शकते, त्यांच्याशी समन्वय साधा। या आठवड्यात कामात एकाग्रता असणे आवश्यक आहे। वरिष्ठांची साथ मिळणार आहे, परंतु चुका टाळलेल्या बऱ्या। सरकारी नोकरी करणाऱ्यांना लाभदायक संकेत आहेत। आर्थिक उलाढाली काळजीपूर्वक करा। जोडीदाराची प्रकृती चिंता निर्माण करू शकते, काळजी घ्या। भावंडांशी मतभेद होऊ शकतात, पण संवादाने ते प्रश्न सोडवू शकाल। आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या। रविवारच्या सायंकाळी घरात मंगलदायक वातावरण निर्माण होईल। कर्क राशीच्या विद्यार्थ्यांनी नवीन विषय शिकण्याचा या आठवड्यात प्रयत्न केलेला चांगला असेल। मानसिक थकवा जाणवू शकतो। ध्यानधारणा व योग नियमित करा। सोमवार हा शुभकारक ठरेल। नवीन वार्ता करतील। नवे घर किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित निर्णय या आठवड्यात यशदायक ठरतील। कोणत्या तरी जुन्या गोष्टींचा निरोप घेण्यासाठी हा आठवडा कदाचित अनुकूल ठरू शकतो। जुनी वस्त्र, फाईल्स, संबंध यांचे विश्लेषण करा। नव्या सुरुवातीसाठी नवीन जागा तयार करा। कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे सोमवार। शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे शुभ्र पांढरा व शुभ दिशा आहे उत्तर पूर्व। कर्क राशीसाठी आठवड्याचा उपाय चंद्रासमोरील जलतांब्यात गंध मिसळून अर्पण करा व ओम सोमाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करून ते जल श्री शंकराला अर्पण करा। सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात सूर्यग्रहाच्या प्रभावामुळे आत्मविश्वास व नेतृत्व गुण वाढणार आहे। आपल्या विचारांची ठाम मांडणी तुम्हाला इतरांमध्ये उठवून दिसेल। वरिष्ठांकडून मान्यता व संधी मिळतील। व्यावसायिक प्रगतीचा उत्तम काळ असून नवीन संधीचे स्वागत कराल। नोकरीतील स्थैर्य टिकून राहणार असून राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील लोकांसाठी महत्त्वाच्या गाठीभेटी होतील। आर्थिकदृष्ट्या लाभदायक संधी मिळतील, मात्र मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या। कौटुंबिक वातावरण सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात आनंददायक ठरणार असून एखाद्या शुभकार्याचा प्रस्ताव येऊ शकतो। जोडीदाराकडून स्नेह आणि सहकार्य मिळेल। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। विद्यार्थ्यांनी मात्र मनपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे। तसं केल्यास उत्तम निकाल मिळतील। मंगळवारच्या दिवशी महत्त्वाची कामे पार पडा। वाहन खरेदीची शक्यता आहे। एखाद्या लांबच्या प्रवासाचा योग येऊ शकतो। आरोग्याच्या दृष्टीने छातीत जडपणा किंवा थकवा जाणू शकतो, तेव्हा त्याबाबत योग्य ती विश्रांती घेणे आवश्यक आहे। स्वाभिमान ठेवा, अहंकार टाळा। स्वतःच्या शब्दांवर ठाम राहा, पण दुसऱ्याचं ऐकणं देखील ऐका। रविवारी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल। गुरु परंपरेचा सन्मान कराल। सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे रविवार। शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे केशरी, शुभ दिशा आहे पूर्व व सिंह राशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय रविवारी गाईला गुळ
गूळ व चणे खाऊ घाला व ओम सूर्याय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. कन्या रास या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांना बुधाच्या प्रभावामुळे तुमचे विश्लेषणात्मक विचार आणि योजनाबद्ध वृत्ती उत्तम चमकणार आहे. कामाच्या ठिकाणी शिस्त आणि अचूक वेळ याचे व्यवस्थापन तुम्हाला यश कीर्ती संपदा देऊन जाईल. कर्मचारी वर्ग तुमच्यावर पूर्णतः अवलंबून राहील. व्यावसायिक करारांमध्ये यश मिळेल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी शुभ संकेत असून आर्थिक दृष्टिकोनातून उत्पन्न स्थिर राहणार आहे. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरात नवीन वस्त्र किंवा वस्तू खरेदीची शक्यता आहे. पालकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. एखादी जुनी गोष्ट पुन्हा चर्चेत येईल. वैवाहिक जीवनात संवाद वाढवणे आवश्यक आहे. प्रेम संबंधात स्थैर्य येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मदतीची आवश्यकता भासेल. मैत्रिणींचा सल्ला उपयुक्त ठरेल. या काळात लेखन वाचन कला यामध्ये रस वाढेल. बुधवारी कोणतेही महत्त्वाचे काम नक्की सुरू करा. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचनक्रिये संबंधित काळजी घेणं गरजेचे आहे. शुचिरभूतपणा पहा. प्रवासात योग्य ती काळजी घ्या. शनिवारी मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी ध्यान व योगाचा अवलंब करा, जेणेकरून सर्जनशील कामांमध्ये गुंतणे लाभदायक ठरेल. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभवार आहे बुधवार. शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे गडद हिरवा. शुभ दिशा आहे उत्तर. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय बुधवारी 21 तुळशी पत्रांचे सेवन करा आणि गणपतीला येणाऱ्या बुधवारी 21 दुर्वा अर्पण करा व अर्पण करताना ओम ऐं ह्रीं श्रीं ह्या मंत्राचा प्रत्येक दुर्वेसाठी जप करा. तुळ राशीच्या जातकांना या आठवड्यात शुक्र प्रभावामुळे सौंदर्य, सौहार्द आणि सर्जनशीलता वाढणार असून कला, फॅशन, सौंदर्य प्रसाधने, डिझाईन या क्षेत्रातील लोकांसाठी नवनवीन सुवर्ण संधी मिळणार आहेत. आपल्या अभिरुचीचा योग्य वापर करा. प्रेम संबंधात गोडवा वाढणार असून काही जणांना नवीन जोडीदार मिळतील. वैवाहिक जीवन सुखावह ठरेल. घरात आनंददायक प्रसंगाचे आयोजन होईल. मित्र परिवारात सन्मान मिळेल. तुळ राशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात नवीन संधी मिळतील. नवीन करारमदार होतील. आर्थिक लाभासाठी हा काळ उत्तम असणार असून खर्च होईल, पण ते अनावश्यक असणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. एखाद्या जुन्या मालमत्तेपासून तुम्हाला या आठवड्यात धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता वाटेल. तुमचं काम इतरांवर प्रभावकारक ठरेल. तुमच्या डोक्यात नवनवीन कल्पना येतील. शुक्रवार हा शुभ असल्यामुळे शनिवार व रविवार विश्रांतीसाठी दिलेला बरा. आरोग्याच्या बाबतीत थोडा सुस्तीपणा जाणू शकतो. थंड पदार्थ टाळा. सौंदर्य संबंधी गोष्टींमध्ये रस वाढणार असून कुटुंबासाठी वेळ द्या. तुमचं संतुलन टिकवणं हेच या आठवड्याचं तुमचं ध्येय ठेवा. सतत इतरांसाठी झुकणं टाळा. स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. तुळ राशीसाठी आठवड्याचा शुभ वार आहे शुक्रवार. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा. शुभ दिशा आहे पश्चिम. व तुळ राशीसाठी आठवड्याचा उपाय शुक्रवारी गरीब महिलांना सुगंधी द्रव्ये व वस्त्र दान करा व दररोज लक्ष्मी स्तोत्राचं पाठ करा. वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा मंगळ ग्रह तुमचे साहस आणि ऊर्जेचा स्रोत बनणार असून महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्याल. मात्र रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवा. तुमच्या बोलीचं दर्शन इतरांवर प्रभावशाली ठरेल. कार्यक्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, तरीही तुमची ठिकाणी तुम्हाला यश मिळवून देईल. व्यापाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ या आठवड्यात घ्याल. नोकरीच्या शोधात असलेल्या वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात नवीन संधी मिळतील. प्रमोशनसाठी तयारी सुरू करा. प्रलंबित कामे मार्गी लागतील. सहकाऱ्यांशी होणारे गैरसमज टाळा. कौटुंबिक जीवनात सौहार्दपूर्ण वातावरण राहील. भावंडांशी सुसंवाद निर्माण होईल. वैवाहिक जीवनात थोडा असमाधानाचा सूर राहू शकतो. मात्र वादापासून दूर ठेवून संवाद साधा आणि प्रेम संबंधातील गोडवा टिकवून ठेवा. विद्यार्थ्यांसाठी बुधवारी एखाद्या विषयात गती मिळणार असून शैक्षणिक प्रगतीसाठी हीच योग्य वेळ आहे. प्रवासाची शक्यता लाभदायक ठरणार आहे. आरोग्याबाबत अंगदुखी थकवा जाणवू शकतो. आठवड्याच्या शेवटी मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक वाचनासाठी वेळ द्याल. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमंताचं दर्शन घ्याल. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे मंगळवार. शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे तांबडा. शुभ दिशा आहे दक्षिण. तर वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा उपाय मंगळवारी लाल वस्त्र दान करा व ओम अंगारकाय नमः या मंत्राचा रोज 21 वेळेला जप करा. धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात गुरुकृपेमुळे तुमचं विशाल विश्व सकारात्मक राहणार असून प्रवास, शिक्षण, वाचन, अध्ययन, अध्यात्म इत्यादी गोष्टींमध्ये तुमचा रस वाढणार आहे. बुद्धिमत्तेचा वापर करून सर्व समस्यांवर तुम्ही तोडगा काढाल. नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. पदोन्नतीसाठी हा अनुकूल काळ असून वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश राहतील. धनुराशीच्या व्यावसायिकांना लाभाचे संकेत आहेत. जुने येणे मिळण्याची शक्यता आहे. परदेशी व्यवहारात यश, आर्थिक योजनांमध्ये लाभ मिळणार असून फसवणुकीपासून मात्र सावध राहा. म्हणजे जे काही हल्ली आर्थिक स्कॅम होतात त्यापासून स्वतःचा बचाव करा आणि प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवा. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. आई वडिलांसाठी वेळ द्याल. प्रेमसंबंध दृढ होतील. एखादी लांबची सहल होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. धनुराशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात यशाची चव चाखायला मिळेल. विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी अनुकूल कालावधी असून शनिवारी योग ध्यान केल्यास मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. मात्र अपचन आणि गॅस या संदर्भात काही तक्रारी उद्भवू शकतात. भरपूर पाणी प्या. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या व येत्या गुरुवारी धार्मिक स्थळांना भेट द्या. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे गुरुवार. शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा. शुभ दिशा आहे उत्तर पूर्व. व धनुराशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी गुरुचा जप करा व गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक व पेन भेट द्या. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात शनीच्या प्रभावामुळे तुम्ही आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये अधिक लक्ष घालाल. नियोजन, कष्ट आणि प्रामाणिकपणा यामुळे तुम्ही अनेक अडचणींवर मात करू शकाल. वरिष्ठांचं कौतुक मिळेल. कार्यक्षेत्रात महत्त्वाची कामगिरी पार पाडाल. वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न कराल. सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय साधाल. सरकारी लाभ मिळवू शकाल. व्यवसायात एखाद्या दीर्घकालीन निर्णय घेतला जाईल. त्याचे सकारात्मक परिणाम या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहेत. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. गुंतवणूक करताना त्याचे नियम जाणून घ्या. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात कुटुंबात वडिलांच्या मतांचा आदर कराल. घरात एखादी जुनी गोष्ट चर्चेत येईल. वैवाहिक जीवनात थोडं अंतर वाटेल. संवाद वाढवलेला बरा. प्रेम संबंधात परिपक्वता येईल. विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवल्यास कठीण विषयही सोपा वाटेल. शनिवारी गुरु प्रेरणेतून काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. योगाभ्यासाला सुरुवात कराल. आरोग्य उत्तम राहणार असून सांधेदुखी व थकवा याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. मानसिक तणाव दूर करण्यासाठी ध्यानधारणा तुम्हाला फायदेकारक ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी या आठवड्याचा शुभवार आहे शनिवार. शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे निळसर करड्यासाठीचा आणि शुभ दिशा आहे पश्चिम. तसेच मकर राशीसाठी आठवड्याचा उपाय शनिवारी शनी मंदिरात तेलाचा दिवा लावा व काळ्या उडद्यांची खिचडी गरजूंना खायला द्या. कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यात कल्पकतेला चालना मिळणार असून नवीन कल्पना, नवीन संकल्पना आणि चांगल्या संधी तुमच्या वाट्याला येतील. तुमचं नेटवर्किंग कौशल्य कामी येईल. कार्यक्षेत्रात काही चकित करणाऱ्या घटना घडणार आहेत. कार्यक्षेत्रात नवीन संधी देखील मिळतील. आपल्या क्षेत्रात नाव कमवण्याचा काळ असून तुमचं तंत्रज्ञानाचं ज्ञान इतरांपेक्षा वेगळं प्रभावशाली ठरेल. व्यवसायात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चांगला फायदा होईल. नवीन कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्य राहील. खर्चाचा आढावा घेऊन योग्य ते बजेट नियोजित करा. कुटुंबातील वातावरण समाधान
समाधानकारक राहील। एखाद्या मित्राशी मतभेद होऊ शकतात, परंतु संवादाने तुम्ही ते मतभेद मिटवू शकाल। प्रेमसंबंधात नवीन सुरुवात होईल। कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण, संशोधन हे क्षेत्र अनुकूल असून नवीन कोर्सेसमध्ये प्रवेश मिळेल। गुरुवारी नव्या शिकवणीची सुरुवात लाभदायक ठरेल। आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात थकवा येण्याची शक्यता आहे, तेव्हा वेळेवर झोप घ्या, स्क्रीन टाइम कमी करा। रविवारी मानसिक शांती मिळेल। कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे गुरुवार, शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे निळा, शुभ दिशा आहे उत्तर। व कुंभ राशीसाठी आठवड्याचा उपाय, गुरुवारी गरजू व्यक्तीला निळ्या रंगाचे वस्त्र द्या व रोज ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 वेळेला जप करा। मीन रास या आठवड्यात मीन राशीच्या जातकांना नेपच्यून आणि गुरुच्या प्रभावामुळे कल्पनाशक्तीमध्ये वाढ होणार असून मनात आध्यात्मिक विचार उगम पावतील। स्वप्नवत व संकल्पनांना वास्तवात उतरवण्यासाठी हा उत्तम काळ आहे। कामाच्या ठिकाणी तुम्ही सहानुभूतीने वागाल। लोकांना मदत करणे हा तुमचे स्वभावता वैशिष्ट्य आहे। वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील। वेळेवर काम पूर्ण केल्याने ते तुमचं सर्वांच्या समक्ष कौतुक करतील। मीन राशीच्या जातकांना व्यावसायिकांना भागीदारीत लाभ होणार असून क्रिएटिव्ह फील्डमध्ये संधी येतील। आर्थिक स्थिर राहील, परंतु उधळपट्टी टाळा। तुमचे जुने कर्ज फेडण्याची आठवड्यात शक्यता आहे। कौटुंबिक वातावरणात सुसंवाद राहील। प्रेमसंबंध नव्या उंचीवर जातील। जोडीदारासोबत वेळ घालवताना मन प्रसन्न राहील। एकत्र प्रवास शक्यतो रविवारी करा। मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात थोडी शिथिलता येऊ शकते। मनपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे। गुरुवारी ध्यानधारणा करा, जेणेकरून अभ्यासातली एकाग्रता वाढेल। जलसंबंधित कामांमध्ये यश मिळेल। आरोग्याच्या दृष्टीने त्वचेच्या तक्रारी आठवड्यात उद्भवू शकतात, तेव्हा भरपूर पाणी प्या। आहारात फळांचा आहार वाढवा। गुरुवारी तीर्थ स्नान करा आणि दान केल्यास देखील लाभ होईल। मीन राशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे गुरुवार, शुभ अंक आहे 7, शुभ रंग आहे जांभळा व शुभ दिशा आहे उत्तर पूर्व। मीन राशीच्या जातकांसाठी उपाय, गुरुवारी गंगाजल भवानी शंकराला अर्पण करा व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। हे होते मेष मीन या 12 राशींचे तपशीलवार राशी भविष्य। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून YouTube कडून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मोफत मिळेल। आणि व्हिडिओवर कमेंट जरूर करा। धन्यवाद।